नमस्कार मित्रांनो, आज आहे कांदा लावायचा दुसरा दिवस। कांदा लावणाऱ्याकडूनच लसूण लावून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे सकाळी लसूण फोडून घेतला। माणसा याच्या आधी आम्हाला जार आणून ठेवायचा आहे। आमच्या घरापासून जारची कंपनी काय लांब नाही, घराच्याच पुढे जार भरून भेटतो। इथं पोहोचलो पण इथं जार द्यायला कोणीच नाही, त्याच्यामुळे आम्ही स्वतः चालू करून जार भरून घेऊन जाणार आहात। फक्त चालू केलाय पण पाणी काय जास्त येऊ नाही राहिला। दाजी सांगा कुछ तो गडबड है, रुको अभी ठीक करके देता हूं मैं। थोडा थोडा पाणी येते पण दाजीने बंद करून टाकलाय। पाणी बंद झाले परत चालू झाला लगेच। 15-20 मिनिटं झाला काय जार भरून नाही राहिला। दुसरा कॉक चालू करून हे राव पण नको, आमच्या एका चुकीमुळे त्यांचं नुकसान सुद्धा होऊ शकतंय। त्याच्यामुळे शांत बसून घेतला। तेवढ्याच जारची कंपनीत स्वतः मालक आला आणि त्यांना 5 सेकंदात जार भरून दिला आम्हाला। कार्यकर्ता दिसत छोटा पण त्याचा काम लय मोठा आहे। 15-20 मिनिटात जार भरून आता डायरेक्ट वावरात घेऊन जायचं आहे। वावरात जार ठेवून कांद्याचा रोप लगेच उपटायला जायचं आहे। 2-3 दिवस झाला थंडी सुद्धा भरपूर वाढली आहे। वावराकडून आले आम्ही लगेच रोप उपटायला सुरुवात करून दिली आहे। माणसांना दिवसभर रोप पुरवला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्या रोपाची क्वालिटी बघू शकता मित्रांनो तुम्ही। लाल कांद्याची लागवड झाली ना आता चालू आहे उन्हाळ कांद्याची लागवड। वावराक रोप व्हायला डायरेक्ट आपल्याला कॅम्पर आहे। रोपाचा वावर आहे तिथून कांदा लावतो त्या वावर लांब आहे, त्याच्यामुळे गाडीतच रोप होतो आम्ही। तुमची वहिनीचा बसल्या लसूण फोडायचं काम चालू आहे। तुमची वहिनीला म्हणून पटपट आवर लगेच लसूण लावायला न्यायचं आहे। दाजींच्या जोडीचा लसूण उपण्याचा काम चालू आहे। रोप कमी आलाय त्याच्यामुळे लसूण लावून घ्यायचं लगेच त्यांच्याकडून। कॅम्पर मध्ये लसूण आणि रोप न्यायचा त्याच्यामुळे माझी काय जायची गरज नाही। त्याच्यामुळे आपण डायरेक्ट रोप उपटायला आता। बापू किसान है सब ते अलग छोरी अपनी पहचान है। शहर वाले देखे होगे छोरे तूने सारे, गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है। खेतों में जाके देख हरियाली मेरे गाँव की, तो भाएगी ना हवा तुझे कहीं और बाहर की। शहर से अच्छी मेरे गाँव दी गली है, मेरे गाँव दी गली विच बसते बजरंग बली है, बजरंग बली है। दाजी रोप देऊन आले लगेच जाळ्यातून रोप भरीत। माणसांना रोप लावायला कमी उरायलाय, त्याच्यामुळे आम्ही पटपटा भरपूर रोप उपटून ठेवलाय। तेवढ्या रोप जाळ्यातून भरून आता कॅम्पर मध्ये नेऊन ठेवायचं आहे। सकाळी जरा रोपाची आवाळ केली ती माणसानी, पण आता काय टेन्शन नाही, आता भरपूर रोप उपटून ठेवलाय आम्ही। बापू किसान है सब ते अलग छोरी अपनी पहचान है। शहर वाले देखे होगे छोरे तूने सारे, कॅम्पर मध्ये जाळ्या ठेवून लगेच रोपाच्या वारात रोप उपटायला आलो। आज भरपूर रोप उपटून ठेवायचा म्हणजे उद्याला कामी पडू शकता या रोप। आणि मित्रांनो तुम्ही लाईक आणि फॉलो नस करेल तर लवकर लाईक आणि फॉलो करून घ्या। आता भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये।